महाराष्ट्र सर्वांना. मी थोड्या वेळापूर्वी अमोल मिटकरी साहेबांची एक कमेंट पाहिली. ठाकरे बंधूंबद्दल ते बोललेत, मराठी शाळा इंग्रजी शाळा याबद्दल. त्यांचं असं म्हणणं आहे की इंग्रजी शाळेत मुलांना टाकू नये, मराठी शाळेतच टाकलं पाहिजे. तर माझे त्यांना विनंतीपूर्वक आदरपूर्वक एकच सांगणं आहे, मी पण मराठी माणूस आहे. माझी मुलगी सेमी इंग्लिशमध्ये शिकली, 3 विषय इंग्रजी 3 विषय मराठी. कारण त्यावेळेला माझी ऐपत नव्हती की इंग्रजी माध्यमात टाकावं, नाहीतर मी टाकलं असतं. आयसीएससी बोर्ड सुद्धा आहेत, आयसीएससीत पण शिकवलं असतं. त्याचं कारण असं आहे की माझी आणि माझ्यासारख्या असंख्य मराठी माणसांची इच्छा आहे की आमची मुलं शिकून परदेशात शिक्षणाला जावी. त्यांनी जर्मन शिकावी, फ्रेंच शिकावी, इंग्रजी शिकावं. गरजेचं आहे ते. कारण आम्हाला आमच्या मुलांना युरोपात, अमेरिकेत पाठवायचं आहे. तिकडे त्यांना इच्छा सुद्धा आहे की त्यांनी मोठं व्हावं, खूप मोठं व्हावं आणि तिकडे जाऊन सेटल व्हावं. अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात जावं, अजून प्रगती करावी. आणि काय वाईट आहे त्यात? जशी उत्तरेतून दक्षिणेतून लोक महाराष्ट्रात येतात, तशीच महाराष्ट्रातली माणसं परदेशात जातात. म्हणून आम्हाला इतर भाषांचा आदर आहे. त्यामुळे आम्ही आमच्या मुलांना इंग्रजी माध्यमात आयसीएससी बोर्ड्समध्ये शिकवतो. त्याचं कारण आहे की आम्हाला विदेशामध्ये तिथली भाषा आम्हाला आली पाहिजे. तिथे येऊन आम्ही आमच्या मराठीचं टिमकं नाही वाजवणार. त्या ठिकाणी आम्हाला त्यांच्या देशातली संस्कृतीशी एकजूट व्हायचंय, त्यांच्या संस्कृतीशी मिसळायचंय, त्यांची भाषा सुद्धा शिकायला लागणार, हे आम्हाला कळतं. त्यामुळे आम्ही इंग्रजी सुद्धा शिकवतो आमच्या मुलांना. जमलं तर फ्रेंच सुद्धा शिकवतो, जर्मन सुद्धा शिकवतो. कारण ते गरजेचं आहे. कारण आमच्या मुलांना हिंदी शिकून इतर राज्यांमध्ये चणे वाटाणे विकायला नाही पाठवायचंय. जर तशी परिस्थिती असती, महाराष्ट्रापेक्षा जर इतर कुठलं जर चांगलं प्रगत राज्य जर असतं आणि तिथे जर आमची वेळ असती ना की आमच्या मुलांना तिथे कामधंद्याला पाठवायचे, तर आम्ही नक्कीच त्यांची तिथली भाषा, तिथली बोलीभाषा सुद्धा शिकण्याचा प्रयत्न करवला असता. पण दुर्दैवाने तसं नाहीये. आमच्या मुलांना आम्हाला विदेशात पाठवायचे, त्यामुळे आम्ही शिकवतो आणि शिकवणार. त्यामुळे माझं तुम्हाला एकच विनंती आहे मिटकरी साहेब, की महाराष्ट्रातली माणसं परदेशात जाण्यासाठी तिकडच्या भाषा शिकतायत, आपल्या मुलांना शिकवतायत. कारण आमच्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर बनायचंय, एरोस्पेसच्या इंजिनिअरिंग करायच्या आहेत, एआय मध्ये शिकवायचंय, चणे वाटाणे विकायला नाही पाठवायचंय. त्यामुळे माझी आपणास विनंती आहे की आपण आदरणीय पंतप्रधान यांना पत्र लिहावं, महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री महोदयांना आपण सांगावं, आदरणीय फडणवीस साहेबांना आपण सांगावं, त्यांच्याकडे मागणी करावी आपण की दक्षिणेपासून उत्तरेपर्यंतची सगळी राज्यातली माणसं, बहुतेक लोक महाराष्ट्रामध्ये नोकरी धंदा कामानिमित्त येतात. त्यामुळे सर्व राज्यांमध्ये मराठी कंपल्सरी करावी. त्या ठिकाणी तृतीय भाषेचा दर्जा मराठीला द्यावा आणि मराठी भाषा त्यांना अवगत व्हावी, जेणेकरून ते महाराष्ट्रामध्ये येऊन जेव्हा कामधंदा करतील, नोकरी करतील, त्यावेळेस त्या माझ्या देश बांधवांना तिथल्या संस्कृतीची एकरूप होण्यासाठी खूप मदत होईल आणि ती माणसं एकरूप होतील, इथली संस्कृतीशी एकरूप होतील, इथली संस्कृती समजतील, इथली भाषा समजतील. कारण भाषाच संस्कृती टिकवते आणि भाषाचमुळे संस्कृती जगते. त्यामुळे त्यांना इथे येऊन काम करायचंय, कमवायचंय, सगळं करायचंय. तर इथे आमचं म्हणणं नाहीये त्यांनी येऊ नका असं नाहीये, ते यावे, देश बांधव आहेत, आलेच पाहिजेत. पण ते माझे भाऊ म्हणून माझ्या घरी जेव्हा येत आहेत तेव्हा त्यांनी माझ्या घराला स्वतःचं घर मानलं पाहिजे. तसंच माझ्या भाषेला सुद्धा त्यांनी स्वतःची भाषा मानावी आणि त्यांनी इथे एकरूप होऊन राहावं. आज अनेक जण आहेत, शेकडो वर्ष इथे राहत आहेत, परंतु त्या माणसांना मराठी येत नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यासाठी मराठी माणसं दोषी आहेतच, पण त्यासोबत आपले राज्यकर्ते सुद्धा दोषी आहेत. मी तामिळनाडूमध्ये पाहिलंय, बिहारमधली एक व्यक्ती तमिळ बोलत होते आणि त्याला विचारलं मी, तुला किती वर्ष झाली? तो म्हटलं मला 3 वर्ष झाली. बघा, पटतंय तर घ्या. आणि मिटकरी साहेब, माझी विनंती आहे आपणास, माझ्यासारख्या सर्वसामान्य एका क्षुल्लक व्यक्तीचं आपण म्हणणं पटेल आपणास आणि आपण नक्कीच यावर विचार कराल आणि पत्रव्यवहार कराल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपला अमोल चव्हाण.